सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. सो गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला टाइप्स ऑफ कॅन्डिडेट काय आहे हे पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवणार आहे. टाइप्स ऑफ कॅन्डिडेट हे तुम्हाला समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जेव्हा तुम्ही तुमची कॅपराऊंडची ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग करता, म्हणजे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळी तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात हे तुम्हाला त्याच्याकडे विचारलं जातं आणि त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करावं लागतं नक्की तुमचा कॅन्डिडेट टाईप काय आहे. आणि जर तुम्ही ह्याच्यामध्ये मिस्टेक केली तर तुमचं ॲडमिशन मे बी कॅन्सल होऊ शकतं किंवा तुम्ही OMS कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केला जाऊ शकतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला हे टाईप ऑफ कॅन्डिडेट समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तेच सगळे ह्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये मी तुम्हाला समजवणार आहे. तर त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर तुम्ही एनरोल करू शकता. अजून आमच्या पर्सनल काउन्सिलिंगची बॅच 2ची एनरोलमेंट ही सुरू आहे. ह्याच्यामध्ये खूप लिमिटेड सीट्स बाकी आहेत. सो जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग पाहिजे असेल, आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देणार आहोत. तुमच्या कॅटेगरीच्या अकॉर्डिंग, तुमच्या रिजनच्या अकॉर्डिंग. तर तुम्हाला एकदम पर्सनलाइज कॉलेज लिस्ट आम्ही बनवून देऊ. तर त्यासाठी जर तुम्हाला एनरोल करायचं असेल तर त्याची सगळी डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. अजून तुम्हाला आम्ही काय काय फीचर्स प्रोव्हाइड करतोय हे सगळं तुम्हाला ह्या पोस्टरवरती दिसेल. सो जर तुम्हाला तुमच्या पर्सनल काउन्सिलमध्ये एनरोल करायचं असेल, सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केले, ते तुम्ही नक्की चेकआउट करा. तर आता आपण आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिककडे येऊया. आपल्याकडे टोटल 5 टाइप्स ऑफ कॅन्डिडेट आहेत. कॅन्डिडेट टाईप ए, कॅन्डिडेट टाईप बी, कॅन्डिडेट टाईप सी, कॅन्डिडेट टाईप डी आणि कॅन्डिडेट टाईप ई. हे असे आपल्याकडे 5 टाइप्स ऑफ कॅन्डिडेट आहेत. आता सगळ्यात पहिला टाईप आहे कॅन्डिडेट टाईप ए. आता टाईप एमध्ये कोण मुलं येतात? ज्या पण मुलांनी त्यांची 10वीची आणि 12वीची एक्झाम, म्हणजे त्यांची SSC आणि HSC एक्झाम ही त्यांनी महाराष्ट्रातून दिली असेल आणि त्यांच्याकडे महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे किंवा त्यांचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये झाला असेल, तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप एमध्ये येता. आता जर तुमचा जन्म हा महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तर तुमचं बर्थ सर्टिफिकेट पण चालणार आहे. सो आय होप हे तुम्हाला कॅन्डिडेट टाईप ए समजलेलं असेल. ज्या पण मुलांनी त्यांची 10वी आणि 12वीची एक्झाम ही महाराष्ट्रामध्ये दिली असेल, महाराष्ट्रामध्ये पासआउट झालेला असाल आणि त्यांच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल जे महाराष्ट्राचं असेल, तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप एमध्ये येता. आता आपण बघूया कॅन्डिडेट टाईप बी. कॅन्डिडेट टाईप बीमध्ये ती मुलं येतात ज्या पण मुलांनी त्यांची 10वीची आणि 12वीची एक्झाम ही महाराष्ट्रामध्ये नाही दिली आहे, बट त्यांच्याकडे किंवा त्यांच्या आई वडिलांकडे त्यांचं महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, तर ती मुलं कॅन्डिडेट टाईप बीमध्ये येतात. जरी तुम्ही 10वीची आणि 12वीची एक्झाम महाराष्ट्रामध्ये नसेल दिली, बट तरी तुमच्याकडे डोमिसाईल हे महाराष्ट्राचं असेल किंवा तुमच्याकडे आई वडिलांकडे जर महाराष्ट्राचं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप बीमध्ये येता. आता आपण बघूया कॅन्डिडेट टाईप सी. कॅन्डिडेट टाईप सीमध्ये ती मुलं येतात जे टाईप ए आणि टाईप बीमध्ये नाही आहेत, बट त्यांचे आई किंवा वडील ही फादर और मदर आर एम्प्लॉई ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तुमचे जर आई किंवा वडील हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे एम्प्लॉई असतील, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला असतील, अँड दे आर पोस्टेड अँड रिपोर्टेड टू दी ड्युटी इन महाराष्ट्र. ते महाराष्ट्रामध्ये त्यांची ड्युटी पोस्ट केलेली असेल, तर तुम्ही कॅन्डिडेट टाईप सीमध्ये येता. आता जी पण मुलं कॅन्डिडेट टाईप सीमध्ये येत असतील तर त्या मुलांसाठी प्रोफॉर्माची पण गरज असणार आहे. प्रोफॉर्मा ए तुम्हाला लागणार आहे तुमच्या ॲडमिशनच्या वेळेस. मग दादा हे आम्हाला प्रोफॉर्मा कुठे मिळेल? सो जेव्हा पण CET सेल तुमचे इन्फॉर्मेशन ब्रोशर डिक्लेअर करेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा प्रोफॉर्मा ए दिलेला असेल. सो जेव्हा पण CET सेल ही तुम्हाला अपडेट देईल, तुमचे इन्फॉर्मेशन ब्रोशर तुम्हाला प्रोव्हाइड करेल, त्यावेळी मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला अपडेट करेन. तर त्यामुळे माझ्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल कॅन्डिडेट टाईप सीमध्ये कोण मुलं येतात. आता आपण बघूया कॅन्डिडेट टाईप डी. आता कॅन्डिडेट टाईप डी हा काइंड ऑफ सिमिलर आहे, बट ह्याच्यामध्ये छोटासा डिफरन्स आहे. सो जी पण मुलं टाईप एमध्ये नाही आहेत, टाईप बीमध्ये नाही आहेत आणि टाईप सीमध्ये पण नाही आहेत, बट त्या मुलांचे आई वडील हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई असतील किंवा रिटायर झालेले एम्प्लॉई असतील. एक लक्षात घ्या, ज्या पण मुलांचे आई वडील हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉई असतील किंवा रिटायर झालेले एम्प्लॉई असतील, तर ती मुलं कॅन्डिडेट टाईप डीमध्ये येतात. आता कॅन्डिडेट टाईप डीमध्ये तुम्हाला प्रोफॉर्माची गरज असणार आहे. जे पण मुलं कॅन्डिडेट टाईप डीमध्ये येत असतील त्या मुलांना प्रोफॉर्मा लागणार आहे. प्रोफॉर्मा B1 आणि B2 हा तुम्हाला रिक्वायर्ड असणार आहे. B1 हा त्या मुलांसाठी आहे ज्यांचे पॅरेंट्स हे आता करंट एम्प्लॉई आहेत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे, आणि B2 हा त्या मुलांसाठी रिक्वायर्ड असणार आहे ज्या मुलांचे पॅरेंट्स हे रिटायर्ड झालेले एम्प्लॉई असतील गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे. टाईप सीमध्ये कोणते कॅन्डिडेट येतात? ज्या मुलांचे आई वडील हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला असतील ती मुलं टाईप सीमध्ये येतात. बट ज्या पण मुलांचे आई वडील हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रामध्ये कामाला असतील, म्हणजे एम्प्लॉई असतील किंवा रिटायर्ड झालेले एम्प्लॉई असतील, तर ती मुलं कॅन्डिडेट टाईप डीमध्ये येतात. आय होप हा तुम्हाला टाईप डी पण समजलेला असेल. आता आपण बघूया कॅन्डिडेट टाईप ई. आता कॅन्डिडेट टाईप ईमध्ये तीच मुलं काय करतात ज्या मुलांनी 10वी आणि 12वीची एक्झाम
ही एका रेकग्नाइज इन्स्टिट्यूशनमध्ये दिलेली असेल जे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती लोकेटेड आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये दिली असेल त्यांची HSC SSC एक्झाम, बट ते महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती रिसाईड करत आहेत, ते महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती राहत आहेत आणि ज्या मुलांची मदर टंग ही मराठी आहे ती मुलं कॅन्डिडेट टाईप ई मध्ये लाय करतात. सो आय होप हा तुम्हाला टाईप ई समजलेला असेल. जी पण मुलं महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरवरती राहत असतील ती मुलं टाईप ई मध्ये येतात. तुमच्यासाठी प्रोफार्माची पण गरज लागणार आहे. प्रोफार्मा G1 आणि G2 हे तुम्हाला गरज लागणार आहे. तर हे प्रोफार्मा कशामध्ये मिळेल, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, जेव्हा सीड सेल तुमचे इन्फॉर्मेशन ब्रोशर डिक्लेअर करेल, अजूनही इन्फॉर्मेशन ब्रोशर डिक्लेअर केलेलं नाही आहे, जेव्हा पण सीड सेल तुमचे इन्फॉर्मेशन ब्रोशर देईल त्याच्यामध्ये हे तुम्हाला सगळे प्रोफार्मा मिळतील. सगळे तुम्हाला शेवटच्या पेजवरती प्रोफार्मा दिलेले असतात. सो जेव्हा पण सीड सेल हे तुमचे इन्फॉर्मेशन ब्रोशर डिक्लेअर करेल मी लगेच माझ्या टेलिग्राम ग्रुपला अपडेट करेन. सो हे तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ठेवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक सगळे प्रोव्हाइड केलेलं आहे. सो हे ओव्हरऑल होते तुमचे कॅन्डिडेट टाईप्स, कॅन्डिडेट टाईप ए पासून ते कॅन्डिडेट टाईप ई पर्यंत. सो जेव्हा तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप कराल त्यावेळी तुम्हाला विचारलं जाईल नक्की तुम्ही कुठल्या टाईपचे कॅन्डिडेट आहात, तर त्यावेळी तुम्हाला एकदम करेक्टली फिलअप करायचं आहे. सो आय होप हे तुम्हाला सगळं समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा मला इंस्टाग्रामवर DM करू शकता. मी तुम्हाला रिप्लाय द्यायचा नक्की ट्राय करीन, कारण की भरपूर मेसेज असतात. सगळ्यांना रिप्लाय देणं हे मलाही पॉसिबल नसतं, बट तरी मी ट्राय करतोय तुम्हाला रिप्लाय देण्याचा. सो जर माझ्याकडनं रिप्लाय लेट आला तर प्लीज रागवू नका, मी नक्की तुम्हाला रिप्लाय द्यायचा ट्राय करेन. ओके. सो सगळे लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल तर त्याचे पण डिटेल्स सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ह्याच्यामध्ये पूर्ण आम्ही तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट बनवून देणार आहोत. तुमच्या एरिया वाईज, तुमच्या रिजन वाईज तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, तुमच्या कॅटेगरी वाईज सगळी तुम्हाला पर्सनलाइज कॉलेज लिस्ट आम्ही तुम्हाला बनवून देऊ. प्लस तुम्हाला मी व्हॉट्सअप सपोर्ट पण प्रोव्हाइड करणार आहोत. म्हणजे जर तुम्हाला काही पण डाऊट आला तर तुम्ही आमच्या मेंटर्सला डायरेक्टली व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. जे पण तुमचं डाऊट आहे हा तुम्ही विचारू शकता. त्यांना जर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता, कॉलसुद्धा करू शकता. सो हे सगळे आम्ही तुम्हाला फीचर्स प्रोव्हाइड करतोय. प्लस आम्ही तुम्हाला कॅपराऊंडमध्ये पूर्ण आम्ही तुम्हाला गाईड करणार आहोत. कॅपराऊंड 1 पासून ते कॅपराऊंड 3 पर्यंत. प्लस तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये पण गाईड करणार आहोत. सो जर तुम्हाला आमच्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल लवकर एनरोल करून घ्या. लिमिटेड सीट्स बाकी आहेत. तो सगळे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. सो गाइस आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलं सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला पुढची व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे तर तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. सो गाइस दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.